संकल्प म्हणजे वापरण्याची गोष्ट आहे. म्हणजे आपण एखादं का बघा, आपलं एखादं काम जर होत नसेल, 10 वर्षापासून आपलं एखादं काम रखडलेलं आहे हो आणि अचानक ते जर काम झालं आणि आपल्याला माहीत जर पडलं, तर हो. आपलं शरीर कसं फुगतं? बरोबर आहे. मी काहीतरी आहे, मान्य आहे. मी काहीतरी करू शकतो, हो जगावेगळे मी काहीतरी करू हो शकतो. हो हो. म्हणजे तो काय होतो, एक प्रकारचा स्वतःच्या मनाचा निश्चय होतो बर आणि बर. संकल्प वाढला जातो आणि आभामंडळ तयार होतं. अच्छा अच्छा. असंही भूताचं ठिकाण राहण्याचं. बर भूतासन, वाईट शक्ती आसन, ते बर सर्व अशा ठिकाणी बर. राहत असतात. मग आपण इथं जे काही मंत्रोच्चार वगैरे करता, हो हो. तर मंत्रोच्चार केल्यानंतर हं, जे आहे हं. अशा शक्ती ऍक्च्युली शरीराच्या मधून पडून जातात की त्याचं मन तसं धैर्यवान होतं? सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मनाचा निश्चय तयार होतो संकल्पामध्ये, की मी अच्छा काहीतरी करू शकतो. अच्छा अच्छा. बर सूक्ष्म शरीर संकल्पाद्वारे सूक्ष्म शरीर आतलं वाढलं जातं, आतून वाढलं जातं. बर बर स्वतःच्या मनावर विश्वास तयार होतो, की नाही आता आपली निगेटिव्ह एनर्जी निघाली बर. आणि आपण काहीतरी करू शकतो. हो हो. सर्वात महत्वाचं. बर. महाराज मग ह्या की अशा पद्धतीच्या ज्या काही शक्ती हो एखाद्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात, हो जे काही दूषित आत्मा आहे हो तो किंवा भूत, ज्याला आपण भूत प्रेत पिशाच्य हे म्हणतो आपण, हो. तर असा एखाद्याच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर हं, ह्यावर आपण त्यावर हं. कशा पद्धतीचे उपचार करताय? त्याच्यासाठी उपचार असा आहे, की पुरातन काळामध्ये काही डॉक्टर नव्हते. तर पुरातन काळामध्ये असं चालायचं, ऋषीमुनी असायचे. हो प्रार्थना चालायची, संकल्प चालायचा, ध्यान साधना चालायचे, आरोग्य हवन चालायचं, समस्या निवारण हवन चालायचं, महामृत्युंजय हवन चालायचं, हो नवग्रहावरती हवन चालायचं. हो. शारीरिक आजार जरी असल, बरोबर तर त्याच्यावर पण डॉक्टर नव्हते. बरोबर. हवनद्वारे ते आजार निघले जायचे. हो 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 तर आपल्या दत्तधाम मध्ये सुद्धा हे सर्व हवन करून, हो. हवनद्वारे सर्व पीडा शरीरातून नष्ट होत असतात. अच्छा. प्रार्थनेद्वारे पण, संकल्पाद्वारे पण कमी होतात. हो हो. पण हवन केल्यानंतर 100% 100% वाईट शक्तींचा विनाश होत असतो. म्हणजे त्यांना मुक्ती भेटत असते. त्यांना मुक्ती मिळते. हो. बरोबर.